सायबर गुन्हेगारी ही भविष्यातील सर्वात मोठी आव्हान ठरणार असून ती पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल पूर्णपणे सक्षम आणि सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाषणावेळी स्पष्ट केलेलं आहे। आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी विविध पोलीस उपक्रमांचं लोकार्पण केलं, त्यावेळेस ते बोलत होते। सिलेंडरच्या दरामध्ये मोठी दरवाढ करण्यात आलेली आहे। घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये 50 रुपयांची दरवाढ झालेली आहे। उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील ही दरवाढ लागू होणार आहे। उज्ज्वला सिलेंडर आतापर्यंत 803 रुपयांना मिळत होता, आता वाढलेल्या दराने तो 853 रुपयांना मिळणार आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होतोय। सध्या या धरणांमध्ये मिळून 33% पाणीसाठा शिल्लक आहे। पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केलेली आहे। मुंबईची ओळख आणि पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या मरीन ड्राईव्हची उंची वाढवण्यात येणार आहे। पावसाळ्यामध्ये भरतीवेळी उसळणाऱ्या लाटा आणि त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासाठी पालिकेकडून ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मुंबईकरांसाठी आता पासपोर्ट मिळवण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही। अर्जदाराच्या कागदपत्रात जर काहीही अडचण नसेल तर 15 दिवसांमध्येच पासपोर्ट घरपोच मिळणार आहे। कारण पोलिसांनी पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया केवळ 7 दिवसांच्या आधी पूर्ण करण्याचं अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे।